नारद आणि दोन योगी. श्रेष्ठ मुनी नारद हे एकदा जंगलातून चालले होते. तेव्हा जंगलाच्या मध्यभागी त्यांनी एक भले मोठे वारूळ पाहिले. मुंग्या जमिनीखाली घर बांधण्यासाठी माती उकरीत होत्या आणि त्यांनी आणलेल्या मातीचा शेजारीच एक ढीग देखील तयार झाला होता. त्याचा खरंच एक मोठा ढिगारा तयार झाला होता. नारदांनी त्या वारुळाकडे पाहिले. त्या वारुळाच्या टोकावर एका योग्याचे डोके पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. ते विचारात पडले, हे काय असावं? वारुळावर एखाद्या योग्याचे डोके कसे असेल? त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या योग्याचे डोळे मिटलेले होते. नारदांनी त्याला मोठ्याने विचारले, या वारुळाच्या मध्यभागी तू काय करत आहेस? योग्याने डोळे उघडून नारदांकडे पाहिले. तो म्हणाला, अहो नारद, तुम्ही इकडून आलात हे माझं केवढं मोठं भाग्य. जंगलात मी ध्यान करण्यासाठी आलो आणि मी इथे इतका वेळ ध्यान करत राहिलो की मुंग्यांनी माझ्या भोवती त्यांचे वारूळ उभारले. नारदा, तुम्ही कुठे चालला आहात? नारदांनी उत्तर दिले, मी वैकुंठात चाललो आहे. भगवंताला भेटण्यासाठी चाललो आहे. तेव्हा योगी म्हणाला, तुम्ही भगवंताला भेटणार का? जेव्हा तुम्ही त्याला भेटाल तेव्हा माझ्यासाठी त्याला एक प्रश्न विचाराल का? नारद म्हणाले, हो, नक्कीच विचारेन. तुला भगवंताला काय विचारायचं आहे? योग्याने उत्तर दिले, मला इथेच ध्यान करत किती काळ बसावं लागेल? मला ईश्वर कधी दिसेल? म्हणजे मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही, एवढं मला जाणून घ्यायचं आहे. एवढंच तुम्ही कृपा करून माझ्यासाठी विचाराल का? नारदांनी त्याला आश्वासन दिले, हो नक्कीच, मी तुझा प्रश्न भगवंतांना विचारेन. जंगलातून नारद त्यांच्या वाटेने निघून गेले. थोड्या वेळानं त्यांना कुणीतरी मोठ्यानं गाताना ऐकू आलं. नारद पुढे चालत गेले आणि तेव्हा त्यांना कोण गाताय ते दिसले. एक योगी इकडे तिकडे उड्या मारत गातोय आणि नाचतोय असं त्यांना दिसलं. तेव्हा त्या योग्यानं नारदांना पाहिलं. तेव्हा तो धावत त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, नारदा, तुम्ही दिसल्यानं मला किती आनंद वाटला. तुम्ही कुठे चालला आहात? नारदांनी उत्तर दिलं, मी वैकुंठात चाललो आहोत. तेव्हा तो योगी म्हणाला, अहो, तुम्ही वैकुंठात चालला आहात का? मग माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही कराल का? नारद म्हणाले, हो नक्कीच, मी वैकुंठात तुझ्यासाठी काय करू ते तरी सांग. तेव्हा तो योगी म्हणाला, नारदा, मला ठाऊक आहे की मला ईश्वर दर्शनासाठी माझं हृदय पूर्ण निर्मळ शुद्ध होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की मला किती वेळा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एवढं मात्र कृपा करून माझ्यासाठी भगवंताला विचारा. नारद म्हणाले, हो नक्कीच, मी भगवंताला तुझा हा प्रश्न विचारेन. वैकुंठ येईपर्यंत नारद जंगलातून पुढे पुढे चालतच राहिले. नारद थोडा वेळ वैकुंठात थांबले आणि नंतर परत पृथ्वीवर आले. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत त्यांनी पृथ्वीवर खूप प्रवास केला. नंतर योगायोगाने त्याच जंगलातून ते चालू लागले आणि तेव्हा त्यांना तिथे मुंग्यांच्या वारुळाच्या मध्यभागी बसून ध्यान करणारा योगी भेटला. तो योगी म्हणाला, अहो नारदा, तुम्ही माझ्याबद्दल भगवंताला विचारलं का? नारद म्हणाले, हो विचारलं. योग्याने मग उत्सुकतेने विचारलं, तुम्ही विचारलं त्यावर भगवंत काय म्हणाला? नारदांनी उत्तर दिलं, भगवंतांनी मला असं सांगितलं की अजून 4 जन्म तुला ध्यान साधना करीत राहिलं पाहिजे, मग तू मुक्त होशील. ते ऐकून योगी दुःखानं उद्गारला, काय अजून 4 जन्म? किती दुःखद गोष्ट ही. मी किती ध्यान केलं आहे. मी एवढा काळ ध्यान केलंय की मुंग्यांनी माझ्या भोवती वारूळ सुद्धा बांधलं आणि आता तुम्ही सांगताय की ते देखील पुरेसं नाही. मला अजून 4 जन्म काढायचे आहेत. अरे रे, मला इतकं दुःख वाटतंय. आणि असं म्हणून तो योगी रडू देखील लागला. नारद शांतपणे म्हणाले, तुला अजून फक्त 4 जन्म घ्यायचे आहेत. नंतर ते पुढे आपल्या वाटेने निघून गेले. लवकर त्यांना तो नाचत गात असलेला योगी भेटला. तो म्हणाला, अहो नारदा, आपण भगवंताला माझ्याबद्दल विचारलत का? नारदांनी उत्तर दिलं, हो मी विचारलं. त्या गाणाऱ्या योग्यानं उत्सुकतेने विचारलं, तुम्ही विचारलं, भगवंत काय म्हणाला? नारदांनी उत्तर दिलं, ठीक आहे सांगतो. तुला हे चिंचेचं झाड दिसतंय ना, त्यावर किती पानं आहेत ती मोज. त्या चिंचेच्या झाडाला जितकी पानं आहेत तितके जन्म तुला घ्यावे लागतील आणि नंतर तुझे हृदय निर्मळ होईल आणि तू ईश्वर दर्शन करू शकशील. तो गाणारा योगी आनंदानं म्हणाला, अरे वा, किती छान. नारदा, तुम्ही सांगितलेल्या बातमीनं मला खूपच आनंद झाला आहे. मला इतक्या लवकर ईश्वर दर्शन होईल असं वाटलंही नव्हतं. या चिंचेच्या झाडावर जितकी पानं आहेत तितक्या वेळा मला जन्म घ्यावा लागणार. नारदा, हा किती छोटा कालखंड आहे आणि नंतर मी मुक्त होणार. मग तो योगी जास्तच आनंदाने नाचू गाऊ लागला. त्याच क्षणी एक प्रकाशाचा झोत चमकला आणि वैकुंठातून एक आवाज येऊ लागला.
तो आवाज त्या गाणाऱ्या योग्याला उद्देशून म्हणाला, बाळा, तू याच क्षणी मुक्त झाला आहेस. तुझी मोठी सहनशक्ती आणि मनाची उभारी पाहून तुझ्यावर परमेश्वर संतुष्ट झाला आहे. चिंचेच्या झाडाला खरं तर असंख्य पानं असतात आणि तरी सुद्धा झाडावर जितकी पानं आहे तितके वेळा जन्म घेण्याची तुझी तयारी आहे. त्याचाच अर्थ ईश्वर दर्शनाचा तुझा निर्णय अविचल आणि ठाम आहे. मुक्त होण्याची तुझी इच्छा दृढ आहे. म्हणूनच परमेश्वराने तुला आता आणि इथेच मुक्त केलं आहे. तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही आणि नंतर तू ईश्वर सानिध्यामध्ये राहशील. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.